अमरावती शहरामध्ये खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या एका 19 वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर शहरातल्या गोपालनगर, शंकरनगर, केडियानगर आणि आदिवासीनगर या भागात 20 ते 25 जणांच्या टोळक्यानं धुडगूस घातला। हातात लाठ्या-काठ्या आणि शस्त्र घेत दहशत माजवण्यात आली। यात पोलिसांनी 18 आरोपींना अटक केलेली आहे। यात 6 आरोपी हे विधी संघर्षित बालकं आहेत। पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट। अमरावतीत तरुणाच्या हत्येनंतर तणाव, 20 ते 25 जणांच्या टोळक्याचा धुडगूस, गुन्हेगारांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न, 18 आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात। नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाळकी डॅम परिसरात खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या मंथन पालनकर या 19 वर्षीय तरुणाची 4 हल्लेखोरांनी हत्या केली। त्या प्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी गोपालनगर येथील 4 हल्लेखोर यांना ताब्यात घेतलं। त्यानंतर रात्री 8:30च्या सुमारास 20 ते 25 जणांच्या टोळक्यानं पहिल्यांदा केडियानगर, त्यानंतर आदिवासीनगर, नंतर शंकरनगर, गोपालनगर परिसरात चाकूच्या धाकावर दहशत माजवली। शंकरनगर परिसरातील गोल्ड जिम भागातील 2 कारची तोडफोड सुद्धा करण्यात आली। पुढे शंकरनगर भागात काही दुचाकींचं नुकसान करण्यात आलं। आदिवासी नगर भागामध्ये काही घरांवर दगडफेक करण्यात आली। हे टोळकं मृताचे समर्थक असल्याचं समोर आलं। दहशत माजवणाऱ्या टोळीतील 18 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। यामध्ये 6 आरोपी हे विधी संघर्षित बालकं असल्याची माहिती समोर आली। नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये आपला बोर नदी प्रकल्प तिथे जे वाळकी डॅम आहे तिथे एक तरुण युवक होता, त्यांची हत्या झाली होती। तिथे आमचे सर्व यंत्रणा पोलीस यंत्रणा तात्काळ पोहोचली। आता हे जो आरोपी आहे त्यांना, जे विधी संघर्षित आरोपी आहे त्यांना बाल न्यायालयासमोर हजर करणार आहे आणि जे मेजर आरोपी आहे त्यांना आता न्यायालयासमोर हजर करून त्यांच्या पोलीस कस्टडी रिमांड घेणार आहे। अचानक घडलेल्या घटनेनं शंकरनगर, आदिवासीनगर, केडियानगर, गोपालनगर या भागात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तर अनेक नागरिकांनी आपापल्या घराची दारं बंद केली। यावेळेस लोकशाही मराठीसोबत बोलताना स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती दिली आहे। मैं ऊपर जिम में था, जैसे ही मैं नीचे आया यहाँ 25 से 30 लोग थे टू व्हीलर पे, और जितने भी रास्ते पे लोग थे सबको मार रहे थे। और ये मेरी वाली गाड़ी पीछे से फोड़ के गए, सामने एक दुकान है उनको मार के गए, ये वाली गाड़ी भी फोड़ के गए, और मतलब रास्ते में बच्चे थे, बच्चों को भी मार रहे थे वो लोग। कोण आहे आपल्याला माहित नाही आहे। 20-25 जण गाडीवर आले आणि त्यांनी डायरेक्ट म्हणजे मारहाण केली, लोकांना दगडफेक केली, चाकू होती आणि त्याच्यावर काय होतं काय नाही, कारण आम्ही स्वतः तिथून जागेवरून पळालो जीव वाचवासाठी। आणि पूर्ण रस्त्याने त्यांना कोणती दहशतच होती पूर्ण, एकदम डायरेक्ट कोणाला येऊन मारणं म्हणून। काँग्रेस नेते आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली। काही लोकांनी अमरावतीचा बिहार केलाय। अमरावतीमध्ये पोलीस प्रशासनाचा वचक पाहिजे तसा दिसत नाही। अमरावती हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अजोळ आहे। ही घटना अतिशय धक्कादायक आहे, अशी टीका आता यशोमती ठाकूर यांनी केली आहे। तर अमरावतीचं बिहार इथल्या काही राजकीय लोकांनी केलेलं आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या क्राईम मुंबईत होतात त्या सगळ्या क्राईम या ठिकाणी होऊ घातलेल्या आहेत आणि होत आहेत। देवेंद्र दादा हे आजोळ आहे तुमचं, आणि ह्या आजोळामध्ये जर असा गोंधळ होत असेल आणि त्याच्यावर जर कोणी हिरोगिरी करत असेल तर याला काय अर्थ उरत नाहीये। तुम्ही खरं लक्ष दिलं पाहिजे आणि जमत नसेल तर होम मिनिस्ट्री इंडिपेंडेंट दिली पाहिजे। रवी राणांच्या घराच्या परिसरामध्येच धुडगूस घातल्यानं रात्रीच आमदार रवी राणा घटनास्थळी दाखल झाले होते। त्यांनी संपूर्ण प्रकरणाची पाहणी करत माहिती घेतली, परिस्थितीचा आढावा घेतला। तातडीनं सर्व गुन्हेगारांना अटक करा अशा सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या। तो दुपारी मर्डर झाला, त्या मर्डरच्या अगेन्स्टमध्ये दहशत फैलवण्यासाठी राजापेठ पासून केडियानगर चौक, शंकरनगर चौक आणि मेघा तो मॉल, नवाते या सगळ्या परिसरामधल्या गाड्या फोडल्या, मोठ्या प्रमाणात महिलांवर दगडफेक केली आणि हे दहशत जे फैलवण्याचा प्रयत्न केलेला आहे, इथे कुठेही दहशत ते कोणी फैलू शकणार नाही। कायदा सुव्यवस्था राखून या ठिकाणी कायदेशीर त्यांच्यावर कारवाई केली आहे। अमरावती शहरात अलीकडे गुन्हेगारीचं प्रमाण सातत्यानं वाढत चाललंय। ड्रग्ज सारखे अंमली पदार्थ तरुणांकडनं वापरले जात आहेत। सर्वाधिक गुन्ह्यांमध्ये जर पाहिलं तर विधी संघर्षित बालकं आहे। तर आता राकेश ओला
हे नवीन पोलीस आयुक्त अमरावती शहरामध्ये नुकतेच रुजू झाले. राकेश ओला हे डॅशिंग पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे अमरावती शहरातील गुन्हेगारी आगामी काळात संपेल का, हा प्रश्न आता अमरावतीकर उपस्थित करतात. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.